या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। फडणवीसांसोबतच्या प्रवासात फुटली कोल्हापूर जेडपी अध्यक्षपदाची कोंडी। यड्रावकरांच्या लेकाचे लग्न मुश्रीफांना ठरले लाभदायी। अखेर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने खेचून घेतले आहे। सेनापती कापशीच्या जिल्हा परिषद सदस्या शिल्पा खोत यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर भाजपला उपाध्यक्षपद मिळाले असून मुळशिंगी जिल्हा परिषद गटाचे सदस्य तानाजी पाटील यांना या पदावर संधी देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महासभेत खोत यांच्या निवडीची घोषणा केली। महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील स्पर्धेमुळे मागील महिन्याभरापासून अध्यक्ष निवड रखडली होती। त्यामुळे अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार की भाजपचा होणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती। मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरमध्ये बैठका झाल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठका झाल्या। अखेर महिन्याभरापासूनची कोंडी फडणवीस यांच्यासोबतच्या एका प्रवासाने फुटली होती। कोल्हापूर महानगरपालिकेत ज्या सूत्राप्रमाणे सत्ता स्थापन झाली त्याच सूत्राप्रमाणे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन व्हावी अशी राष्ट्रवादीची आग्रही मागणी होती। त्याचवेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या महिन्याभरापासून अध्यक्षपदावर दावे प्रतिदावे सुरू होते। त्यामुळे अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टात गेला होता। रविवारी आवाडे यड्रावकर लग्न सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूरला आले होते। त्यावेळी हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र प्रवास केला। याच प्रवासादरम्यान चर्चेची कोंडी फुटली आणि फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला अध्यक्ष करायला संमती दिली। त्यामुळे मुश्रीफ यांच्यासाठी यड्रावकरांच्या लेकाचे लग्न लाभदायी ठरल्याची चर्चा आहे। रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवडीबाबत कोल्हापूर विमानतळावर बैठक पार पडली। त्यानुसार नव्या सभागृहातील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना 1.25 वर्षाचा कालावधी असेल, तर सभापती पदासाठी 1 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। त्यानुसार 5 वर्षात 4 अध्यक्ष, 4 उपाध्यक्ष आणि 20 सभापती होणार आहेत।